नमस्कार मंडळी, आजच्या भागात आज आपण बघणार आहोत की विशालने सिंधूला डिनरसाठी विचारलेलं असतं आणि सिंधू त्याला होकार देखील देते। त्यामुळे विशाल खूपच खुश असतो। तर विशालची वहिनी तिथे आलेली असते आणि विशालला ती विचारत असते की खरं खरं सांग विशाल, तुला सिंधू खूप आवडली आहे ना? विशाल म्हणतो की हो, खरंच सिंधू खूप मॅच्युअर आहे आणि तिचा स्वभाव देखील मला फार आवडला। हे ऐकून त्याची वहिनी देखील खूप खुश होते आणि विशालला ती म्हणत असते याचा अर्थ पुढची बोलणी करण्यासाठी आम्हाला रत्नपारखींकडे उद्याच जावं लागेल। त्यावर विशाल हसूनच हो म्हणतो। राघव सिंधूला म्हणतो की मग काय म्हटला विशाल? तर सिंधू म्हणते की आज रात्री आम्ही डिनरसाठी जातोय। राघव म्हणतो की अरे वा, मग लग्नाचा निर्णय सुद्धा आजच घेणार असाल? त्यावर सिंधू सांगते की माहित नाही। राघव म्हणतो की मग कुठे जाणार आहात तुम्ही डिनरसाठी? सिंधू म्हणते की ते अजून ठरलं नाहीये। राघव म्हणतो की याचा अर्थ तुला मला सांगायचं नाहीये। सिंधू म्हणते की तुमच्याच समोर फोन आला होता ना, तुमच्याच समोर बोलले, मी नाही सांगितलं त्यांनी कुठे भेटायचंय ते। त्यातच विशालला सिंधूचा मेसेज आलेला असतो, त्याने ऍड्रेस सेंड केलेला असतो। तेव्हा सिंधू म्हणते की बघा, 8 वाजता आम्ही भेटणार आहोत आणि ऍड्रेस देखील सेंड केलाय। राघव तिला म्हणतो की ठीक आहे, मी तुला ड्रॉप करेल, परंतु सिंधू म्हणते की त्याची काही गरज नाही, मी एकटी जाईल। त्याच वेळी राणी तिथे येते आणि ती राघवला म्हणते की तुझं अजून बोलणं संपलं नाहीये का? राघव मात्र राणीकडे रागाने बघत असतो। राणी राघवला म्हणते की राघव, अरे मुलं शाळेतून आली आणि तुला शोधतायत ती। राघव राणीला म्हणतो की राणी, मलाही असं वाटतंय की आज आपण दोघं डिनरसाठी बाहेर जावं। आणि ते ऐकून राणीला खूप आनंद झालेला असतो। मनाशीच ती म्हणत असते की आज राघवने मला डिनरसाठी विचारलंय, याचा अर्थ लवकरात लवकर तो मला त्याची बायको सुद्धा मानेल। दुसरीकडे राजश्री ही रुक्मिणीला म्हणत असते की आज विशालने सिंधूला डिनरसाठी बोलवले, परंतु मला फार भीती वाटते। रुक्मिणी विचारते की का, काय झालं? त्यावर राजश्री म्हणते की तो आजच सिंधूला बघून गेलाय, मग आजच त्याला भेटायची काय गरज होती? सिंधूला विचार करायला थोडासा वेळ तरी द्यायला हवा होता ना। रुक्मिणी म्हणते की आता त्याने भेटायला बोलवलं ना, तर त्यात एवढं काय आहे? यामुळे दोघांनाही एकमेकांना समजून घेण्याची संधी तर मिळेल। राजश्री म्हणते की मला माहित नाही, पण मला फार भीती वाटते। तर आता राणी तिथे येते आणि राजश्रीला समजावून सांगते की आजकाल लग्नाआधी सर्वजण भेटतात आणि ते भेटणं सुद्धा खूप गरजेचं आहे। राणी सांगते की काकू, आज मी आणि राघव आम्ही दोघंही डिनरसाठी बाहेर जातोय। हे ऐकून रुक्मिणी आणि राजश्री दोघींनाही खूप आनंद होतो। रुक्मिणी विचारते की हे राघवने ठरवलं का? त्यावर राणी म्हणते की हो। राजश्री म्हणते की आता सिंधूचं लग्न झाल्यानंतर सावी आपल्या घरी राहणार की सिंधू सोबत राहणार? तेव्हा राजश्री म्हणते की नाही, त्या ठिकाणी उगाच तू नाक खुपसू नकोस, सावीचं हे हक्काचं घर आहे, ती कधीही इथे राहू शकते। राजश्रीचं बोलणं ऐकून आता रेश्मा ही गप्प बसलेली असते। दुसरीकडे विनू आणि सावी दोघंही खेळत असतात आणि त्यांचं शटल लॉक हे एका ठिकाणी अडकतं। विनू म्हणतो की थांब मी काढतो। सावी म्हणते की नाही, मी तुझ्यापेक्षा उंच आहे ना, थांब मीच काढते। सावीला काही ते शटल कॉक काढता येत नसतं, त्यामुळे ती एक काठी घेऊन येते आणि त्याच्या साह्याने ती काढण्याचा प्रयत्न करत असते। तिच्या हातात आता काठी असते आणि काठीच्या साह्याने ती ते शटल कॉक काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्याच्या शेजारची जी कुंडी असते तिलाच आता धक्का लागलेला असतो आणि कुंडी आता सावीच्या अंगावर पडणारच असते। परंतु त्याच वेळी तिथे राघव आलेला असतो, परंतु सावीला राघवने न वाचवता विशालने वाचवलेलं असतं आणि ती कुंडी आता विशालच्या पायावर पडलेली असते आणि विशालने सावीचा जीव वाचवलेला असतो। इतर सर्वजण आता तिथे आलेले असतात, सर्वजण घाबरलेले असतात। सिंधू सावीला विचारत असते की तुला काही लागलं तर नाही ना? त्यावर सावी म्हणत असते की नाही आई, मला तर काही लागलं नाही, पण ह्या काकांनी मला धक्का का दिला? ती आता रागातच विशालकडे बघत असते। सिंधू सावीला समजावत असते की अगं, ह्या काकांनी आज जर तुला धक्का दिला नसता तर ती कुंडी तुझ्या डोक्यात पडली असती आणि मग काय झालं असतं बरं? आणि अगं, त्यांनी तुला धक्का दिला म्हणून तर तुझा जीव वाचला। सावी तरी सुद्धा विशालकडे रागाने बघत सावीला सॉरी म्हणतो आणि की विचारतो की तू माझी फ्रेंड बनशील का? सावी मात्र रागवलेली असते। सिंधू सावीची समजूत काढते आणि सावीला आतमध्ये पाठवते। सिंधू विशालला सावीकडनं सॉरी म्हणत असते। रेश्मा म्हणते की सावीने तर तुमच्यासोबत फ्रेंडशिप सुद्धा केली नाही, मग ती तुम्हाला बाबा कसं मानणार? विशाल म्हणतो की तिने आता माझ्यासोबत फ्रेंडशिप केली नाही हे मला माहितीये, परंतु मी लवकरच तिचं मन जिंकेल आणि जोपर्यंत सावी आम्हाला होकार देत नाही तोपर्यंत आम्ही लग्न करणार नाही। हे ऐकून राजश्री आणि रत्नाकरला खूप छान वाटत असतं, तर राणी मात्र मनामध्ये विचार करत असते की ही सिंधू तिने मला दिलेले प्रॉमिस मोडणार तर नाही ना। विशाल आता सिंधूला घेऊन डिनरसाठी गेलेला असतो। ते गेल्यावर राघव लगेच राणीला म्हणतो की राणी चल, आपल्याला डिनरसाठी निघायचंय। राणी म्हणत असते की अरे राघव, मी चेंज सुद्धा केलं नाही। तर राघव म्हणतो की काही नाही, चल अशीच चल। राघव आणि राणी सुद्धा तिथून डिनरसाठी निघालेले असतात।
सिंधू आणि विशाल एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले असतात. तर विशाल सिंधूला म्हणतो की आज तूच ऑर्डर दे. सिंधू म्हणते की तसंही आम्ही रात्रीचं खूप लाईट जेवण जेवतो, तर आपण पहिल्यांदा सूप मागूयात. सिंधू आता वेटरला ऑर्डर देते, तर विशाल हसायला लागतो. सिंधू विचारते की काय झालं, माझं काही चुकलंय का? विशाल म्हणतो की MBA मध्ये आम्हाला एक सब्जेक्ट होता आणि त्यामध्ये माणसाचा खरा स्वभाव कसा ओळखायचा हे आम्हाला शिकवलं होतं. सिंधू विचारते की मग कसा ओळखायचा स्वभाव? तर विशाल तिला सांगत असतो की ज्या अर्थाने तू आता त्या वेटर सोबत बोललीस ना, त्याच अर्थाने मला तुझा स्वभाव देखील समजला. हे बोलणं ऐकून सिंधूलाही आनंद होतो. सिंधू सांगत असते की खरं तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये माझ्या आप्पांमुळे आलाय. तर विशाल म्हणत असतो की मला तुमच्या आप्पांना भेटायला खूप आवडेल. तर सिंधू सांगते की आप्पा या जगामध्ये नाहीये, त्यामुळे विशालला आता जरा वाईट वाटतं. तो सिंधूला विचारतो की परंतु आप्पांसोबत हे सगळं असं कसं झालं? तेव्हा सिंधू सांगू लागते, सिनियरवर एक गुंड गोळी चालवणार होता आणि तेव्हा माझे आप्पा हे मध्ये आले आणि सिनियरला लागणारी गोळी त्यांनी त्यांच्या छातीवर घेतली. तर ते सिनियर तर वाचले, परंतु माझे आप्पा मात्र गेले. आणि ते ऐकून विशालला वाईट वाटतं. सिंधूचेही डोळे भरून आलेले असतात. दुसरीकडे राघव आणि राणी सुद्धा त्याच रेस्टॉरंटमध्ये आलेले परंतु सिंधू आणि विशाल हे दोघेही त्या रेस्टॉरंटमध्ये आहेत हे राणीला अजून माहित नसतं. राणी वेटरला ऑर्डरही देते, तर राघवचं मात्र राणीवर काही लक्ष नसतं. तर राणी त्याला विचारते की काय झाले राघव? राघव म्हणतो की काही नाही, मी विनूचाच विचार करत होतो, त्यालाही हॉटेलमध्ये येऊन खायला खूप आवडतं ना. राणी म्हणते की हो, पुढच्या वेळी आपण विनूला सुद्धा घेऊन येऊ. राघव म्हणतो की हो. राणी म्हणते की मला असं वाटतंय ना की गोष्टी बदलताय, आपण सुद्धा आपल्या आयुष्यात आता सेटल व्हायला हवं. आजपर्यंत आपण खूप अपडाऊन बघितले, परंतु आता मला एक सेटल लाईफ हवी आणि विनू सुद्धा साठी तेच महत्वाचं आहे. राघव म्हणतो की बरोबर आहे तुझं, आता यापुढे खरंच खूप गोष्टी बदलणार आहे, त्यामुळे आपणही बदलायला हवं. आणि ते ऐकून राणी मात्र खूप खुश झालेली असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एक गुंड हा सिंधूला त्रास देत असतो आणि मग सिंधू त्याच्या जोरात कानाखाली ठेवून देते. तो गुंड पुन्हा सिंधूला मारणार असतो, परंतु आता राघव तिथे येतो आणि त्या गुंडाला पकडतो. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.